अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या सलग राजकीय भेटींमुळे जिल्ह्यातील राजकीय आणि सहकारी क्षेत्रात चर्चांना उधाण आलंय। खेमनर तनपुरे यांच्या भेटीनंतर आता गुरुवारी ते ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख, माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या भेटी घेणार आहेत। प्राध्यापक राम शिंदे यांनी नुकतीच संगमनेर तालुक्यातील साखूर येथे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ सहकार नेते बाजीराव खेमनर यांची सदिच्छा भेट घेतली। त्यानंतर त्यांनी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या निवासस्थानी जाऊन आमदार प्राजक्त तनपुरे आणि तनपुरे कुटुंबियांशी चर्चा केली। काँग्रेस नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बाजीराव खेमनर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर या भेटीचे विविध राजकीय अर्थ लावले जात आहेत। जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रात नवी राजकीय समीकरणे आकाराला येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे। मात्र या भेटीमागील उद्देशाबाबत किंवा संभाव्य राजकीय घडामोडींविषयी संबंधित नेत्यांकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही। दरम्यान गुरुवारी प्राध्यापक राम शिंदे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते प्रथम माजी खासदार यशवंतराव गडाख यांची भेट घेणार आहेत। त्यानंतर श्रीरामपूर येथे माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत। या सलग भेटींमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विविध राजकीय गटांमध्ये समन्वय, नव्या आघाड्या किंवा रणनीतीची शक्यता व्यक्त केली जाते। विशेषतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क रंगतायत। मात्र या सर्व चर्चा केवळ राजकीय पातळीवर सुरू असून संबंधित नेत्याकडून त्याला कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।